श्री स्वामी समर्थ। माझ्या लाडक्या भक्तांनो, आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण उद्याचा दिवस साधा नाही। उद्या आहे गुरु प्रतिपदा, गुरुतत्व जागृत होण्याचा दिवस। ज्या घरात वर्षानुवर्षे दारिद्र्य संपत नाही, जिथे कष्ट करूनही यश मिळत नाही, जिथे सतत अडथळे, आजार, भांडण, मानसिक त्रास चालू असतो, त्या घरासाठी आजचा उपाय म्हणजे स्वामींचा आशीर्वादच आहे। आज मी तुम्हाला असा एक दिव्य उपाय सांगणार आहे, जो गुरु प्रतिपदेच्या दिवशी केल्यास घरात धनप्राप्ती सुरू होते, अडलेली कामं मार्गी लागतात आणि स्वामींची कृपा प्रत्यक्ष अनुभवायला मिळते। 2. गुरु प्रतिपदेचे महत्त्व खोल अर्थासह। गुरु प्रतिपदा हा दिवस म्हणजे दत्तगुरूंचा दुसरा अवतार असलेल्या श्री नृसिंह सरस्वती महाराजांचा निजधाम मनाचा पवित्र दिवस। हा दिवस म्हणजे केवळ एक तिथी नाही, हा दिवस म्हणजे गुरुतत्वाचा साक्षात्कार होण्याचा दिवस। शास्त्र सांगते, या दिवशी केलेली सेवा कधीही वाया जात नाही। जो माणूस गुरु प्रतिपदेला मनापासून कोणतीही सेवा करतो, त्याच्या जीवनातील अडथळे हळूहळू नाहीसे होऊ लागतात। आज अनेक लोक म्हणतात, मी देवपूजा करतो तरीही माझं नशीब बदलत नाही। पण भक्तांनो, गुरुकृपा नसेल तर देव सुद्धा वाट दाखवत नाही। म्हणूनच गुरु प्रतिपदा हा गुरुकृपेचा सुवर्ण दिवस आहे। 3. घरामध्ये करायची पूजा, तपशीलवार विधी। गुरु प्रतिपदेच्या दिवशी सकाळी शक्यतो ब्रह्ममुहूर्तावर उठा। अंघोळीच्या पाण्यात थोडीशी हळद टाका। हे शरीर शुद्धी बरोबरच नकारात्मक ऊर्जा दूर करते। अंघोळ झाल्यावर स्वामी समर्थ किंवा दत्तगुरूंच्या फोटोसमोर दिवा लावा। पिवळी फुले अर्पण करा। नैवेद्यात भाजी पोळी, वरणभात आणि विशेषतः घेवड्याची भाजी ठेवा। स्वामींना प्रिय असलेले बेसनाचे लाडू अर्पण करा। नैवेद्य अर्पण करताना मनात ही प्रार्थना करा, स्वामी माझ्या आयुष्यातील दारिद्र्य, अडथळे आणि संकटे दूर करा। माझ्या घरात सुखशांती, समाधान आणि समृद्धी नांदू द्या। ही प्रार्थना शब्दात नाही, मनातून केली पाहिजे, कारण स्वामी शब्द पाहत नाहीत, ते भाव पाहतात। 4. मुख्य उपाय, गाईला काय खाऊ घालायचं। शास्त्रात सांगितले आहे, गाईमध्ये 33 कोटी देवांचा वास असतो। गुरु प्रतिपदेच्या दिवशी गाईला केलेली सेवा थेट देवापर्यंत पोहोचते। कसा करायचा उपाय? सगळं नीट लक्ष देऊन ऐका। कणिक मळा। थोडी गव्हाची कणिक घ्या, त्यात चिमूटभर हळद टाका आणि पिवळसर गोळा मळून घ्या। सारण तयार करा। 2 तास भिजवलेली चणा डाळ घ्या, त्यात थोडासा गूळ मिसळा। गोळा भरा। ही डाळ आणि गूळ कणकेच्या गोळ्यामध्ये भरा, जसं आपण पुरणपोळीसाठी उंडा करतो तसं। गाईला अर्पण कसं करायचं? गाईजवळ जा, प्रथम तिचे पाय पाण्याने धुवा, हळदकुंकू लावा, निरांजनाने ओवाळा आणि हा गोळा उजव्या हाताने गाईला खाऊ घाला। हा उपाय करताना मनात एकच भावना ठेवा, स्वामी माझ्या घरातील दारिद्र्य दूर करा। हा उपाय कोणताही चमत्कार नाही, ही श्रद्धेची परीक्षा आहे। ज्याने श्रद्धेने केला, त्याला अनुभव नक्की येतो। 5. मंत्र, प्रदक्षिणा आणि पुण्य। गोळा खाऊ घातल्यानंतर शक्य असल्यास गाईला 11 प्रदक्षिणा घाला। प्रदक्षिणा घालताना हा मंत्र जप करा, नमो भगवते वासुदेवाय नमः। प्रत्येक प्रदक्षिणेसोबत तुमच्या आयुष्यातील एक अडथळा कमी होतो, अशी श्रद्धा ठेवा। शेवटी गाईच्या पायाखालची थोडी माती आपल्या कपाळाला लावा। शास्त्र सांगते, गाईच्या पायाखालची माती सर्व तीर्थक्षेत्रांच्या स्नानाचं पुण्य देते। म्हणजेच एका छोट्या सेवेतून मोठं पुण्य लाभतं। जर तुमच्या घरात वास्तुदोष, पितृदोष किंवा कटकटी असतील, तर गाईच्या पायाखालची थोडी माती घरी आणा। 7 दिवस एका वाटीत ठेवा आणि नंतर ती तुळशीत टाका। हा उपाय केल्यावर घरातील वातावरण बदलायला लागतं, मनाला शांतता मिळते आणि संकटांची तीव्रता कमी होते। माझ्या लाडक्या भक्तांनो,
स्वामी कधीही उशीर करत नाहीत. ते फक्त योग्य वेळ पाहतात. जर तुमची श्रद्धा खरी असेल तर स्वामींचा चमत्कार तुम्हालाही अनुभवायला मिळेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. स्वामी भक्तांपर्यंत हा संदेश पोहोचावा म्हणून शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.